तर चला आजपासून करूया आपल्या प्रवासाची सुरुवात. पण हे व्हिडिओ टाकायला मला लेट झालं कारण की एवढं एडिटिंग वगैरे करणं आणि व्हॉईस रेकॉर्डिंग करणं प्रवासामध्ये काही शक्य नव्हतं. त्यामुळे म्हटलं चला घरी गेल्याच्यानंतर आपण सुरुवातीपासून जे प्रवास केला त्याची तुम्हाला सर्वांना माहिती देऊ किंवा सांगू. तर चला आजपासून झाली आपल्या प्रवासाची सुरुवात. आता आम्ही सुरुवातीला निघालो होतो एडेश्वरी देवीला जायला. त्यामुळे मग आता घरून सुरुवात झालेली आहे. आम्ही आमच्या घरून निघलो. त्याच्यानंतर अंबरवाडीहून निघून आम्ही पोहोचलो चारठाणला. चारठाणमधून येणार होते माझे काका काकू सर्वजण. मग अंबरवाडीमधून निघलो की नाही हे बघा असं काहीतरी सकाळ सकाळचं व्ह्यूज होते, एवढे सुंदर मस्त. पण खरंच एवढी घाई झाली होती सकाळी आवरायला कारण की दोघी मुलींचं आवरायचं, आमचं आवरायचं, डब्बा वगैरे बनवायचा. पण मी डब्बा वगैरे काही बनवला नव्हता कारण की माझी मावशीची मुलगी येणार होती तर तिने डबा घेतला होता आणि हे बाकी सगळे घरचेच होते. आत्याने काही बनवून घेतलं होतं, पूजाने पण काही बनवून घेतलं होतं आणि माझ्या काकूने पण काही बनवून घेतलं होतं. मस्त आम्ही अशा प्रवासाची मजा करत मस्त निघालो. आणि हे बघा हे मंदिर आहे पाथरीपासून समोर गेलं की हे मंदिर आहे वैष्णवदेवीचं. मला काही या गावाचं नाव माहिती नाही, ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे मस्त आम्ही आलो, दर्शन वगैरे घेतले. इथे सुरुवात इथून झाली आमची प्रवासाची. पण खरंच हे मंदिर एवढं सुंदर होतं ना, खूपच भारी होतं. एवढे छान झाडं वगैरे होते आणि मस्त असं लोकेशन होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना आमचा टायमिंग एवढा सकाळचा होता. खरंच खूप छान टायमिंग होता आणि एवढं छान असं ऊन होतं मस्त. आणि इथे आम्ही थांबलो होतो जेवण करण्यासाठी कारण की घरून सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्ही काही जेवण वगैरे केले नव्हते. सगळ्यांनी टिफिन वगैरे घेतले होते. म्हटलं आता रस्त्याने कुठेतरी छान एखादं लोकेशन बघून मस्त जेवण वगैरे करावं. मंदिरात काही फोटो म्हणजे कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळे आम्ही बाहेरूनच काहीतरी थोडंसं शूट केलं. आणि त्याच्यामध्ये काही ती देवीची मूर्ती एवढी छान दिसली नाही पण खरंच मूर्ती खूप छान होती. त्याच्यानंतर आम्ही मस्त असं तिथं ग्राउंड होतं त्या ग्राउंडमध्ये असं जेवायला बसलो. छान असं सर्वांनी टिफिन आणले होते, भरपूर असा टिफिन झाला होता. त्याच्यानंतर आम्ही छान जेवणं करून घेतले आणि लेकरांचं काय लेकरं बाहेर गेले की जेवायला वगैरे काही लागत नाही, मस्त खेळत होते लेकरं वगैरे. तर छान होतं, गार्डन असल्यासारखं पण होतं थोडंसं, त्यामुळे लेकरं मस्त खेळत होते आणि आम्ही मस्त असे जेवणं वगैरे करून घेतले. खरंच फॅमिलीसोबत कुठलीही ट्रिप खरं खूप छान वाटते बरं का. मस्त असे जेवण वगैरे करून झाले हे लगेच आम्हाला तिथून निघायचं होतं पुढच्या प्रवासासाठी. पण एकदा जेवायला बसल्यावर तुम्हाला माहिती नाही का किती वेळ लागतो असं बाहेर काही गेल्यावर, कारण की सगळ्याकडे थोडं थोडं काही असतं तेवढं खायला टाईम तर लागणारच ना. आणि हे बघा आमचं पिटकुलं असं मस्त खेळत होतं. खरंच यशवीने प्रवासाचा इतकी आनंद घेतला ना खूप जास्त. आणि मोक्षा पण एवढी छान राहत होती, काहीच परेशान केलं नाही ते दोघीने पण. मस्त जेवणाचा वगैरे आनंद घेऊन आम्ही आता निघणार होतो समोरच्या प्रवासासाठी. आता समोर कुठे थांबतो काही सांगता येत नाही, पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन आम्ही कुठे जाणार आहोत, कसे गेलो आहोत आणि तिथे जाऊन पण आम्ही काय काय केलं. मग चला परत गाडीत बसलो आणि आपल्या प्रवासाची सुरुवात झाली. असे छान डोंगर वगैरे पाहत. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.